मतांची भीक पाहिजे होती म्हणून माईकच्या समोर घसा मोकळा करून ओरडून सांगितलं की आम्ही शेतकऱ्याचा सातबारा कोरा करू. शेवटी सत्तेत आले आणि सगळेच विसरून गेले आणि आमचे शेतकरी पण विसरून गेले. आमचे एकदम साधे भोळे शेतकऱ्यांनी तुम्हाला मतदान केलं. आम्हाला काय वाटलं नवीन काहीतरी विकास होईल, नवीन काहीतरी होईल, इथून मागं सर्व शेतकऱ्यांना फसवतच आले, वेगळं काहीतरी होईल, पण काही नाही. त्यावेळेस सगळं करून जातात. शेतकऱ्यांना हुशार व्हा, एकजुटीने चाला. जो कोणी अन्यायाविरुद्ध बोलतोय त्याला तरी सपोर्ट करा, त्याचा तरी आवाज कधी दाबून देऊ नका, त्याला तरी कोणी ट्रोल कधी करू नका, कारण हा एक शेतकऱ्याचा आवाज आहे. आपल्याला असाच आवाज कायम उठवावा लागणार आहे, नाहीतर मग आपल्याला असंच मारावं लागणार आहे. काहीतरी आपल्याला दाखवावं लागणार आहे, काहीतरी आपण शेतकरी आहोत, शेतकरी बापाची औलाद आहे, म्हणून आपल्याला काहीतरी आपल्या हक्काचं बोलायचं आहे आणि कष्टाचं करतोय ना, ते कष्टाचंच घ्यायचं.